काका असा ऐकू येईल की आपल्या घरात कार्य होणार असं कोणाचा काय ठरला काय? ओवी मी खूप प्रयत्न करते पण माझ्या हातून ही बॅडमिंटन खेळण्याची ओढ जातच नाहीये आणि मला त्रास होतोय ग याचा. निशी जरा धीर धर, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. काय ह्या सगळ्या कशासाठी काढलास? उमा, काही आठवणी आपल्या कायम सोबत असतात आणि त्या कायम आपल्या सोबत राहाव्या असंच वाटतं. आणि त्या आठवणी जशा जुन्या होतात ना तशी त्या आठवणींशी जोडलेली माणसं पण बदलून जातात, मोठी होतात. आपलं पिल्लू 1 वर्षाचं होतं तेव्हाच आहे. उमा, अख्खा दिवस उन्हात तालुक्याच्या गावात फिरलोय मी हा फ्रॉक मिळवण्यासाठी. म्हणजे निशीला काय आवड निवड नव्हती त्या वयात, हा पण तिच्या बापाला मात्र होती. माझी लेक परीसारखी दिसली पाहिजे. त्यावेळी हा आपल्या निशीसाठी आणलेला फ्रॉक आहे. दिवस कसे झरकन पुढे जातात ना. आता आपल्या निशीच्या अंगावरती लग्नाचा शालू येईल. उमा, निशीच्या लग्नासाठी पोस्टात काही एफडी करून ठेवल्या होत्या. म्हटलं लग्नाच्या वेळेला कामी येतील त्यावेळेला मोडूया असं ठरवलं होतं. आपल्या लेकीची हौस पुरवली गेली पाहिजे ना. अहो, एकुलती एक मुलगी आहे आपली, तिची हौस नको व्हायला. तर आपल्याकडे जे काय आहे ते सगळं तिचंच आहे, तिच्या भोवतीच आहे ना. पण उमा, एक सांगू, आपण खरंच नशिबान आहोत की आपली लेक आपल्यापासून दूर जाणार नाही. कसं असतं ना, आपली पोरगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली की घर कसं पोरकं होतं, सुनं सुनं वाटतं. पण आपण एवढे नशिबान आहोत की आपली पोर आपल्या नजरेसमोर असणार. खरा तुमचा. आणि माका तर खात्री आहे जेवढा प्रेम तुम्ही आपल्या निश्चयावर केलास ना तेवढीच माया श्रीनू करेल. खरंय तुमचं, माका पण खात्री आहे. बरं उमा, मी पोस्टात जाऊन येते आणि तालुक्याच्या गावात पण काही कामं आहेत. तर माघारी येऊ उशीर होईल. निशी, अगो निशी, अगो ऐक ना. अगो थांब, काय झालं? अगो तुझं तो मास्तर भेटलो होतो. कोण? अगो खेळाचो मास्तर नीरज सर. हा, इकडे इकडे. काय विचारलं त्यांनी? अगो लय काय काय विचारत होते. तू कसा असस, तुझ्या घरातला वातावरण कसा, लय. मग तू काय सांगितलंस? मी सांगितलंय घरची माणसं चांगली असत, संस्कारांना धरून असत. आणि त्या दादा खोतांचा शब्द म्हणजे शेवटचो. त्यांका जर कुठली गोष्ट पटली तर पटली, नाही तर मग नाहीच. मग तो म्हणालो की मी बघताय काय ता. काय बघणार आहे? तू 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 काय सांगितलंस त्यांना? काय करणार आहे ते सांग ना मला. अगो तर माका काय माहित. मगच आपला ह्या बघ, तू काय तर त्यांच्याशी बोलून घे. उद्या काय एकाचा 2 झाला ना तर तू काय करशील? हो, या काय सगळं बंधू भाऊ थोय काय करतास? मडका मडका काढतोय. काय अचानक मडका काय, सगळ्या भाज्या काय, काय चाललं काय? वहिनी गेले काही दिवस घरात काय वातावरण बघतास ना.
आधी जेवल्यानंतर सगळे बाहेर बसून गप्पा मारायचे. आता ताई बंद झालेलं. म्हणून मी ठरवला की काहीतरी वेगळा करूचा लागतो. वेगळा वेगळा काय करणार? पोपटी. काय? हा. पोपटी? अगं वहिनी, मी एकदा रायगडात गेलेलं आहे. हा. थंय खाल्लंय पोपटी. त्या बाजूक बनतं ना. हा, मग तुम्ही कसं म्हणजे तुमका? वहिनी माझ्या सगळ्या लक्षात आज सगळ्यांसाठी बनवते बघ. मी मदत करते. नाही 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 वहिनी, अजिबात अजिबात नाही वहिनी. आज माझ्याकडून बायकांका सुट्टी. हो, असं काय करतस? घरात कोणच नाही, श्रीनू पण नाही, हे पण अजून इले नाही. मी करते. दादा येऊ दे त्याच्या वेळेनुसार. वहिनी खरं सांगू, या सगळा माझ्या लेकीसाठी चाललेला. बंधू भाऊ? होय वहिनी, निशीसाठी करूचा. गेले काही दिवस हसताना खिदळताना दिसलाच नाही पोर. माका ना त्याका हसताना बघूचा, असा पहिल्यासारखा बघूचा माका त्याला. म्हणून या सगळ्याचा लेकीसाठी करतास म्हणतास तर मी काय नाही म्हणणार. थोडी मदत करते. नाही वहिनी, मी काय म्हणलंय, बायकांका सुट्ट्या. हा, तुम्ही जा बघत राहा फक्त मी काय करते. हा निश्चित काका सगळा बनवणार. बरं बरं. या सगळा अहो, कसा कसा जमणार? तर मग थोडी मदत करू. ठीक आहे, एवढी हे घ्या. आणि आणि वहिनी एवढीच मदत आहे. या, ह्याच्या हे पुढे घ्या, नाही हे नाही, घ्या, हा. घेते. ह्याच्या पुढे मला अजिबात मदत हो नको. भाऊ, चला तर या. चला या या या. ए लाली, निशी ओवी, या या. चला 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 या. सगळ्यांका पोपटीची पार्टी. बसा बसा दाईची. बस 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 लाली, ये इथे बस, माझ्या जवळ बस. ओय, निशी, हे घ्या हे घ्या. चला मस्तपैकी सुरुवात करा. पण बंधू, आज तुझा काय केलास ना, त्याच्यामुळे सगळ्या बायकांका 2 घटका गप्पा मारू गेले हो. खरं 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 बंधू, का ना माझ्या लालीला खूप कामं असतात ना, त्या कामात तिला वेळ मिळत नाही ना, त्याच्यात आज ती कसा बसा वेळ काढून आली. तुमका काय म्हणूचा? मी बसून खाताय? कोण बोलला? कोण बोलला? ए डुगु डुगु डुगु, तू बोलला? मी नाही काय बोललो, मी काय बोलतच ओ, तुम्ही डोकू कशात बोलताय? एक मिनिट. सगळ्यांना एकत्र मिळून ना खाऊ माझ्या करूक बोलवलेला. वाद घालूक ना. हे आई सांग का काय तू हे का सांग? काहीतरी बोलतात. पण हे पोपटी काय असतं? बंधू, ही शाळा अजून रवलीच हा. अरे बाय, माझी लाली, अगं तिला माहिती नाही. तिला समजावून सांगितलं पाहिजे ना. कसं आहे ना ओवी, पोपट आणि पोपटीचा लांब लांब पर्यंत संबंध नाही. पोपटी आहे ना खायची असते. म्हणजे कसं आहे, ती आपल्या इकडे बनवली जात नाही, ती अशी रायगड जिल्ह्यात बनवली जाते. तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या बंधू महाराजांनी आपल्यासाठी खास पोपटीचा बेत केलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्यावर ताव मारायचा आहे. अगो उमा, सगळे इकडे आहोत. श्रीनूचा काय प्रश्न नाही, तो दापोली खा. पण दादा कधी येणार? खय गेलं? ते येतीलच थोड्या वेळात. दादाने ह्यांच्या हातचं जेवण फार आवडतं. अरे देवा, आता काय रवला तुझा? अहो नाही, आपण इथे मागच्या दारात आणि पुढला दार उघडाच रावला. मी जाऊन लवकर चल, लवकर चल, लवकर चल. मी आणते. हो भाऊजी, पाकडे जा. नीरज सर, हे कशाला आले तिथे? सर, इथं त्या दिवशी आले म्हणून घरात आधीच सगळे नाराज झाले. आता कुठे सगळं सावरलंय. दादानी कॉलेजला जायची परवानगी दिली आहे. आता परत काही गोंधळ नको सर. प्लीज प्लीज जा परत, प्लीज. मध्ये सांगितलं तुला मस्ती करू नको. बस इथे.
गो मंजू त्याका कशा ओरडतस हा करू दे मस्त ए हा चुका सगळा माफ आणि नंतर बोल नका मला बघितलं. अरे लाली पण लहान असताना असाच होता. जरा म्हणून एका ठिकाणी बसायचा नाही. अरे काय बोलतोस हा लय काम केली लहान असताना ते नाही सांग सगळ्यांका. लाली बघू चेहरा बघू. हा क्या अरे बंदूक केवढी लहानपणी काम केली बघ. माका सांगता म्हणजे काय ना लहानपणी काम करून करून आहे ना माझ्या लालीचा मोठी झाली ना त्याचं मूडच गेला. ओ तुम्ही एक ना संधी सोडू नका माका बोलूच हा. घ्या काय केलंय मी आता तरी सुधारा ना. आता तरी म्हणजे काय डास होतो हो. आता तरी म्हणजे आता वय झालं ना हा. आणि काय हो तुमका वाटतं ना की मी काय काम नाही करत. आता मी दाखवतोच. हा दाखवतेस बघा. बंधू चल बाजूला मी करते आता सगळा हा मी करताय ना. हा काय टाकायचं आता बोल. हा ए टाकू टाकू हा हा टाक हा लाली तिकट टाकते. लाली दाखवण्यासाठी काम करायची नसतात. अहो तुम्ही थांबा हो. हे बघ हे असं होतं कामाची सवय नाही ना मग अशी डोळ्यात बोट वगैरे जातात. बोटाला डोळा दिसला नाही ना. हानरटपणा नुसतो अंगात भरलो. जरा म्हणून धीर नाही बाईक. मग जरा पाणी लावते डोळ्यात म्हणजे तुमका. नको थांब तू मीच जाते. अरे बापरे सोडा माझा हात. काय गो दरवाजा बंद करू केली होतीस ना. अशी भूत बघितल्यासारखी काय उभी हा. कोणी हा काय बाहेर. नाही नाही कोणीच नाहीये. थांब 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 मीच बघते थांब. आत्या 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 मी 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 सांगते ना कोणी नाहीये. मी आता दरवाजा बंद केला. जाऊ दे. हा, मी जाते. आत्या काय झालं. आ? अजून तू पाणीच घेतस आणि ही दरवाजात उभं राहून काय करत होती. अगो एक तर माझ्या डोळ्यात गेला मसाला. चोमता कोणी आलंय का बाहेर. लाली आत्या तुम्ही कशाला. मी बघते ना मी बघते कोण आहे. हा ओवी निशी कोणीच नाहीये. लाली आत्या तुम्हाला काय झालंय. तुम्ही असे डोळे का चोळताय. अगो लाल तिखटाचा हात लागलो माझ्या डोळ्यात. लाल तिखट. अहो मग तुम्ही अशा इथे का उभ्या आहे. चला चला, बसा बसा. आत्या इकडे इकडे ये ना. बसा जरा शांत. पडेल मी. अगो पडेल मी. बसा बसा एकदम निवांत निवांत बसा. डोळे उघडू नका. हा मी आहे ना काही होणार नाही. हा तू डोळे नको उघडू. काय झालं. हा दोघी अशा शांत काय झालात. हा बोलत कशाक नाही. काय नाही काय नाही काय नाही लाली आत्या विचार करतोय ना. आता एवढ्या कठीण काळात काय करायचं. ग कठीण काळात काय कठीण काळात. हा माझं काय डोळे फुटलेलं नाही. हा
आत्या तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना. हा थांब, मी ना पाणी लावते, म्हणजे कसं तुला एकदम थंड वाटेल आणि लगेच बरं होईल. हा एकदम हो हो हो, आता बरे होईल. तू डोळे उघडू नकोस. अजिबात डोळे. हा कर हळू हळू हळू. आत्ता होईल बरं. थांब, पाणी लावलंय ना. तू डोळे उघडू नकोस. इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आता थांब. गार वाटता गो. बरं वाटला, तुझा हात लागला आणि माका बरं वाटायला लागला. मी ना लय भाग्यवान हा बघ. तुझ्यासारखी ना माका असो माका भाजी मिळाली ना हाता ना, मग कसलंच घोर नाही. तू आहेस ना म्हणणार. त्या मी कायम तुझ्या सोबत आहे. ओवी, सर तुम्ही आत्ता इथे? मला निशिगंधाशी आत्ता बोलायचं. आत्ता? हो, कॉलेजमध्ये तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिने मला इग्नोर केला. निशी तशी नाहीये ऍक्च्युली, बट घरात जी कंडिशन आहे ना त्यामुळे तिलाही कळत नाही काय करावं. म्हणून मला तिच्याशी बोलायचं. बट सर ते आत्ता पॉसिबल नाहीये. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी तिला तुम्हाला रात्री फोन करायला सांगते. नाही नाही नाही, फोनवर बोलणं होणार नाही. मला आत्ता तिच्याशी बोलायचं. तुला कळतंय का, घरच्यांसाठी ती बॅडमिंटन न खेळण्याचं डिसिजन घेतीये, पण नंतर जाऊन तिला या डिसिजनचा आयुष्यभर त्रास होणार आहे. बॅडमिंटन तिच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कसं कळत नाहीये. आय कांट सी दिस. कारण की ती एक उत्तम प्लेअर आहे आणि हे असं तिने अर्धवट सोडलेलं योग्य नाही. म्हणून मला तिच्याशी आत्ता बोलायचं. सर मला तुमचं म्हणणं पटतंय. मग बोलव तिला प्लीज. हो ठीक आहे, बोलवते मी, बट प्लीज तुम्ही इथेच थांबा. प्लीज आत येऊ नका. इफ यू कम इन साइड एव्हरीथिंग विल बी मेस्ड अप. प्लीज सर. ठीक ठीक आहे, मी इथे थांबतो तिच्यासाठी, पण तिला भेटल्याशिवाय मी जाणार नाही. ओके शुअर, मी बोलवते. प्लीज इथेच थांबा. काय गो गो, तू तिथे काय करतस? आणि तुका काय झाला? हा काय झाला? लाली आत्या, हो ते ऍक्च्युली निशीचा मूड ऑफ झाला ना. तुम्हाला इतका त्रास होतोय ते बघून. बिचारी आपली निशी किती हळवी आहे ना. हा 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 गो, तू हिरमुसून जाऊ नको. हा आता बघा बरा वाटता. हा बरा वाटताय थोडा थोडा. हा अगो तू चल चल, आपण एकत्र पोपटी खाऊ जाऊया. चल अगो, उठ 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 गो. हा हा हे द्या दे हिच्याकडे. हा तू चल अगो, चल. अगो छाया, काय तुम्ही मगाशी विचारत होतात ना दारावर का उभी आहे, ते छाया आली आहे. छाया आई सर काय करते आता? ते त्यांचा काहीतरी अर्जंट प्रोजेक्ट आहे म्हणून निशीला भेटायला आली. निशी निशी तुझा ना छाया काय बोलते ते बघ. काय झालं? गेले का ते? काय म्हणत होते ते? नाही ते थांबले, त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मी कोणाशीच बोलणार नाहीये, मला कोणाशीच बोलायचं नाहीये. अगं निशी बोलावं लागेल ना त्यांच्याशी. तू नाही गेली तर ते घरात येतील. उभी घरात सगळे आहेत. मी जरा बाहेर गेले कोणाला तरी संशय येईल. आणि आता कुठे सगळं व्यवस्थित होतंय, मला परत प्रॉब्लेम नकोय प्लीज. निशी अगं तुझे बाबा पण इथे नाहीये. दिस इज द परफेक्ट चान्स. आणि बंधू काका आहेत ते, त्यांना काय सांगू? ठीक आहे, तू इथेच थांब, त्यांना येऊ दे घरात आणि मग होऊ दे तमाशा. हे नाही कस का बोलतेस? तुम्हाला कळत नाही मी काय करू? ओके थांब, चल तू शांत हो. ऐक माझं, ते काय म्हणतात ना ते नीट ऐकून घे. हा आणि मग रिॲक्ट कर. ओके जा, बिंदास जा. मी सांभाळते ना सगळं इथे. निशी बोल ना प्लीज. जा. Nishi.